महोदय, कोकणामध्ये वणव्यांची समस्या खूप मोठी आहे. अनेक बागा चांगल्या चांगल्या झालेल्या जळून खाक होतात. या निमित्ताने मी एवढीच मागणी करेन की जे वणव्यांनी बागा जळून खाक होतात त्यांची कुठंतरी विमा योजनेअंतर्गत किंवा आपल्या खात्याच्या माध्यमातून त्यांना नुकसान भरपाई देण्याचं धोरण निश्चित करावं. आणि दुसरी गोष्ट, जाणून बुजून लावलेल्या वणव्याला लावणाऱ्यावर फौजदारीची ॲक्शन घेऊन कडक कारवाई करण्याचं धोरण निश्चित करावं. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य निकम यांनी सांगितल्याप्रमाणे कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काहीतरी वनाची जागा आहे, परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 90% जागा ही खाजगी जागा आहे. खाजगी जागेमध्ये पालापाचोळा पडतो, आग लागते आणि त्या आगीमध्ये काही फणसाची, आंब्याची रोपं, निश्चितपणे नारळाची रोपं सुद्धा, पोपलीची रोपं सुद्धा त्या ठिकाणी जळतात. आता हा कृषी विभागाचा भाग आहे. निश्चितपणे सामुदायिक जबाबदारी म्हणून माननीय कृषी मंत्री महोदयांना सांगून त्या ठिकाणी त्या आगीचं इन्शुरन्स करण्याच्या कामी मदत कशी होईल बघू.